इंडी तालुक्यातील तडवळगा या गावातील ग्रामपंचायत सभापती पोटनिवडणूक संपन्न झाली। हा निवडणूक मान्य दशरथ उर्फ बाबूराव अण्णा जमादार यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली। 29 पैकी 18 भाजपचे पॅनलचे सौ सुनंदा बसवराज वालीकर यांचा 18 मतांनी विजय झाला। या निवडणुकीत मार्गदर्शक दशरथ उर्फ बाबूराव अण्णा जमादार यांची पुतणी त्या आहेत। या निवडणुकांची अधिक माहिती इंजिनियर उमेश जमादार यांनी दिली आहे। कर्नाटक येथे 20-21 रोजी इंडी तालुक्यातील तडवळगा येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्या पॅनलमध्ये काँग्रेसचे 15 उमेदवार व भाजपचे 14 उमेदवार निवडून आले असता त्यावेळेस संख्या नसतानाही सभापती पदासाठी भाजपने उमेदवार देऊन ती निवडणूक लढवली होती। त्यावेळेस एका मताने भाजपचा पराभव झाला। काँग्रेसचे उमेदवार निवडून आले असता पण त्यांच्या आपापसाच्या गटबाजीमुळं 2024च्या मार्च रोजी त्या सभापतींनी राजीनामा दिल्यामुळे त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागली होती। पोटनिवडणूक लागल्या असता आम्ही गेल्या 2 महिन्यापासून त्या पोटनिवडणुकीचं नियोजन नेते बाबूराव अण्णा जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली त्या निवडणुकीचा कार्यक्रम राबवत होतो। मग काल त्या पोटनिवडणुकीचा मतदानाचा दिवस होता तरी पण आमचं संख्याबळ नसतानाही ते निवडणूक आम्ही हातात घेतलं। 30 वर्षाचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला किल्ला आम्ही 18-11 या मताने निवडून येऊन काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केलं। निवडणुकीसाठी माझी चुलत बहीण सुनंदा बसवराज वालीकर हे भाजपकडून उमेदवार होते। हे जवळजवळ 18 मतांनी त्या ठिकाणी निवडून आले। त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीत आपल्या सोलापुरातील अनेकांचं सहकार्य लाभला आणि आत्ताच निवडून आलेले जिगजिनी खासदार आहेत तिथले त्यांचाही सहकार्य लागला। या निवडणुकीत रवी कांबळे, विलास पोतू, पप्पू जोशी, रवी कोळी, शिरीत एमूल, मडी माचरला, चंद्रकांत बद्दल, धनराज हलसगे यांनी परिश्रम घेतला।